म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्रीत नाही दिलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी 20 तारखेला स्थगित केलेला आमरण उपोषण हे अंतरवाली सुरू करतोय आणि कठोर करतोय। आता मेलो तरी माग हटणार नाही, पण मराठ्यावर गुलाल मी टाकणार आहे। दुसरं सांगतो, याला जोडून माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही। मला मराठ्यांची शक्ती वायाला घालायची नाही। उपोषण करू नका तुम्ही म्हणा, पण पुढचं ऐका। 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू होणार, पण पुढे काय सांगतोय ते ऐका। 20 तारखेला मराठ्यांनी 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे, हे 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण। मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका। नंतर 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू होणार, पण पुढे काय सांगतोय ते ऐका। 20 तारखेला मराठ्यांनी 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे, हे 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण। मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका। नंतर तुम्ही नाही म्हणले तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही, पण आधी व्यवस्थित ऐका। 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही। ऐका मी काय सांगतोय, सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 288 पाडणारे बे 288 आणि मुंबईला बी जाणार मराठी। शेवटचा चान्स, तुम्ही नीट ऐकून घ्या। फक्त तुमच्या घाई गडबडीमुळे माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची, गोरगरिबाच्या राज्याची पावर मला माझ्या मराठ्याच्या हातातच ठेवायची, ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही। म्हणून माझं मत पूर्ण आधी समजून घेत जा। मला पुन्हा एक संधी द्यायची, कारण मी उद्याची उद्या सुरू करणार होतो। मी तुम्हाला मायबाप मानलंय, त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही। मला उद्या सुरू करायचं होतं, पण मी 15 दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळे मी समाजाच्या आणि वारकरी संप्रदायाच्या नजरेतून पडल, म्हणून मला तिथं जाणंही जाणार। म्हणून 20 तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू। 20 तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू। महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची, ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि 288 पाडायचे का उभे करायचे। कारण 20 तारखेला पुन्हा सांगतोय, 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण। महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊन 288 उमेदवार उभे करायचे का पाडायचे, एक। आणि दुसरं, मुंबईला किती तारखेला जायचं, या दोन्ही तारखे आपण 20 तारखेला तारखी ठरवू। पण 20 ला आमरण उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेप्याला तर चांगलं, त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला, हे जर इथं सकाळी 11 रॅली सुरू झालेली, इथं यायला किती वाजले रे? अयो, जगन भुजबळ हागोट लागत आहे आता काय खरं नाही राहील। आता कार्यक्रमच झाला त्याचा, ते झोपत आहे नाही आता, आषाढाच्या आधी सडक लागत त्याला आता। बरं, बराबरी तरी कोणाची करावं हे